तर पुण्यातील एका 27 वर्षीय पर्यटकाची पाचगणीत हत्या झाली आहे। अक्षय जाधव असे या मृत तरुणाचं नाव आहे। अक्षय आणि त्याचे 5 मित्र हे पाचगणी महाबळेश्वर फिरायला गेले होते। बुधवारी रात्री अक्षयनं दारू प्यायली आणि त्यामुळे मित्र त्याला रूम मध्ये ठेवून बाहेरून कडी लावून टेरेसवर गेले। रात्री 10 वाजता मित्र परत आले तेव्हा अक्षय रूम मध्ये नव्हता। त्यामुळे मित्र त्याला शोधायला बाहेर पडले आणि हॉटेलपासून 200 मीटर अंतरावर त्यांना अक्षय जखमी अवस्थेत दिसला आणि काही स्थानिक लोक तिथे जमा झाले। सूर्यकांत गोळे नावाच्या व्यक्तीच्या घरात अक्षय डोकावून पाहत होता असा त्या स्थानिकांचा संशय होता आणि यावरनं सूर्यकांतनं इतरांना बोलावून अक्षयला बेदम मारहाण केली आणि उपचारादरम्यान अक्षयचा मृत्यू झाला। पाचगणी पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे। आपण बघतोय की पुण्यातील एका 27 वर्षीय पर्यटकाची पाचगणीमध्ये हत्या करण्यात आलेली आहे। अतिशय धक्कादायक बातमी आपण बघतोय। अक्षय जाधव असं या मृत तरुणाचं नाव आहे। उपचारादरम्यान आता अक्षयचा मृत्यू झालेला आहे। बेदम मारहाण करण्यात आली त्याला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला। तो सूर्यकांत गोळे नावाच्या व्यक्तीच्या घरात डोकावून पाहत होता असा स्थानिकांना संशय होता आणि यावरनच या सूर्यकांतनं इतरांना बोलवलं आणि अक्षयला बेदम मारहाण केलेली आहे। पुण्यातल्या या 27 वर्षीय पर्यटकाची पाचगणीत हत्या झाली। आपण बघतोय आतापर्यंत या 4 जणांना अटक केलेली आहे। अक्षय जाधव असं या मृत तरुणाचं नाव आहे। राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। राहुल, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, अतिशय एक धक्कादायक घटना आहे। पुण्यातला एक पर्यटक हा या भोसे म्हणून जे आहे पाचगणीच्या जवळचं गाव, या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले होते। त्यांचा ग्रुप आलेला होता। ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणाहून ते बाहेर पडत असताना त्यांनी एका घरामध्ये, त्यातला एक जो आता मयत आहे त्यानं एका घरामध्ये डोकावून पाहिलं आणि त्याचा राग येऊन त्या मुलीने त्यांच्या आई वडिलांना सांगितलं की असा असा एक मुलगा हा आपल्या घरामध्ये डोकावत होता। त्याचे वडील त्याच्याबरोबर काही साथीदार या त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या पर्यटकाला बेदम मारहाण केली। याच्यामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू होते। पहिल्यांदा त्याला पाचगणी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, तिथून वाईला नेण्यात आलं आणि तिथून नंतर बारामतीला घेऊन गेले। मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। यामध्ये पाचगणी पोलीस ठाण्यामध्ये 4 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या लोकांना अटक करण्यात आलेली आहे। एकंदरीतच या घटनेमुळे मात्र पर्यटनाच्या या सगळ्या घडामोडीवरती सध्या पोलीस वेगळ्या नजरेनं पाहताना पाहायला मिळतंय। निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।